नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी सतत वेगळे विषय दाखवतो आहे. गावखेड्यामध्ये नेमकं काय चालतं आहे. आता सध्या मी जे ठिकाण उभं आहे ते ठिकाण आहे एडशी या गावामध्ये. रामलिंगचं मंदिर आहे, डोंगर भाग आहे आणि खाली आता कुस्त्याचा फड सुरू आहे. ते खाली जाऊ आपण. आता यात्रेनिमित्त रामलिंगच्या मंदिरात इथं यात्रा असते आणि आता आज इथं कुस्त्या सुरू आहेत. आता आपण जाऊ खाली, नेमकं कशा कुस्त्या आहेत आणि काय बक्षीस आहे, पैलवान कसे आहेत, कशा कुस्ती खेळतात बघूया आपण. चला बघा, आता आपण डोंगर भागामध्ये आलो आहे. इथं रामलिंगचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला इथं डोंगरामध्ये कुस्त्याचा फड आहे. आता नेमकं इथं कशा कुस्त्या खेळल्या जातात, कोणत्या गावचे पैलवान आले, त्या पैलवानाला काय बक्षीस दिलं जातं आहे, इथले आयोजक आहेत. आपण नेमकं कसं इथलं आयोजन कसं केलेलं आहे आणि किती दिवसापासून या ठिकाणी कुस्त्या खेळल्या जातात, काळ्या मातीतला कुस्त्याचा फड आणि रामलिंग मंदिराची यात्रा आणि दुसरा दिवस आज कुस्त्याचा फड कसा रंगला आहे बघूया आपण. या कुस्ती मैदानचे क्षणचित्र टिपण्यासाठी दिनकर जाधवर पैलवान आपला सन्मान होतो. आपण ज्येष्ठ आहेत या जिल्ह्याचे, आपण आकड्याचे आहे. काय चाललंय? कोणते वाजतात मानव जमादार, आपण या करायच्या. आगळचे वाजतात आहेत का? टोरके वाजतात आत पडा. अमरदेव पवार आपण याकडे जावा. अमरदेव पवार यांच्याकडून सुदर्शन पवारला 100 रुपये बघते. आम्ही शेटे यांच्याकडून 100 रुपये पवार पैलवानला. देशमुख वस्तात आत या. अजून कोण राहिले बघा. तानाजी विधाते वस्तात, माऊली वस्तात, माऊली रोडगे वस्तात. कुणाला हुकूमत मुलांनी आपण याकडे होता. हुकूमत मुलांनी बातमी करायची, मला बातमी करायची. मला मिळाला काय प्रॉब्लेम नाही. पोचला पोचला सत्तर म्हणून. लॉक्स पाडायला चालेल, तर शेवटचं 1 मिनिट आहे.
नाव द्या आता. बबलू त्यांचे असतात. आत या, तुमचा सत्कार, तुमचा फोटो आणि पेटाय देवाचा तुला आदित्य पवार पैलवान आखाड्यात या. आले. मालेगावचा दुधाचे लढा राजेला. बघा येडशीच्या डोंगरातला हा मातीतला कुस्त्याचा खेळ आणि कुस्त्याचा फड. आता रामलिंगची यात्रा झाली, आज दुसरा दिवस आहे. आज कुस्त्याचा फड रंगला या ठिकाणी. आणि नेमकं काय बक्षीस आहे, इथं चांदीची गदा आहे. हे बघा, ही चांदीची गदा. आणि नेमकं आणखीन काही बक्षीस आहेत. इथं आयोजक आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, काय नाव तुमचं? माझं नाव सुनील शेळके. काय आता कुस्त्याचा फड इथं सुरू झालेला आहे. परिसरातला सगळ्यात मोठा फड मानला जातो हा. आमच्या मैदान ही म्हणजे ऐतिहासिक मैदान आहे. काय नेमकं आता हे सर्व डोंगर आहेत आजूबाजूने. ही जुनं खासबाग मैदान म्हणते त्याला. कुठून बीज बसलं तरी कुस्ती दिसती, असं मैदान कुठंच होत नाही. आणि आमची दरवर्षी सटीला यात्रा असते रामलिंग देवस्थानची. रात्री आमचा छेबिण्याचा कार्यक्रम झाला, नंदी मिरवायचा कार्यक्रम झाला, सकाळी फूल लावण्याचा कार्यक्रम झाला आणि आज सकाळी 11 वाजल्यापासून कुस्त्याचा कार्यक्रम चालू झाला. आणि भरपूर लांबून पैलवान आले. अकलूज, पुणे, माळशिरस, कोल्हापूर, एकूण सांगलीहून आलेत. आणि आम्ही शहाबारीला शेवट कुस्ती आमची कैलासवासी पोपटराव शेळके माझे वडील यांच्या स्मरणार्थ विजयकुमार बापू सस्ते यांनी चांदीची गदा 31,000 रुपयाची आणि आमचे ग्रामपंचायत येडशी ग्रामपंचायत कार्यालयानं ग्रामनिधीतून 21,000 रुपयाचे बक्षीस असं शेवटच्या कुस्तीला आम्ही ठेवलेलं आहे. एकाच पैलवानाला ते चांदीची गदा आणि बक्षीस मिळालं. ओपन गट ठेवल्यात. त्यात ओपन गटात आत्तापासून 19 नाव आलेत. 19 नावामधून आम्ही लॉट पाडायला चालू केलेत. एक 5-10 मिनिटात लॉट पाडणं होईल आणि ओपन गटातल्या कुस्त्यात चालू होतील आता. आणि आमच्या संघ ग्रामपंचायत सदस्य महेश पवार, रामलिंग ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत बापू सस्ते, सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य, आमचे चुलते वस्ताद आबा शेळके, ओमू पवार, शिवसेनेचे विभाग प्रमुख विनोद पवार, आमचे वस्ताद आबा पवार, अशा सगळ्यांनी मिळून हे कुस्तीचं मैदान गावात पट्टी मागून पहिल्यांदा एवढं मोठं मैदान आम्ही घेतो. ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, आता इथं कुस्त्याचा फड होतोय आणि सगळ्यात मोठा फड कुठेही बसलं तर कुस्ती दिसते. हे ऐतिहासिक कुस्त्याचं मैदान आहे. हा अनादी कालापासून चालत आलेल्या कुस्त्या आहे. जोपर्यंत त्यांचं लिंगाची स्थापना सारखा दिसणारा पहिला इथं रामानं लिंगाची स्थापना करून काही दिवस
3-4 दिवस पूजा केली आणि त्या वेळेपासून हे कुस्तीचा फड चालू आहे. अनादिकालापासून हा फड चालू आहे. हे जी परंपरा पुढचे आमचे पैलवान सातत्यानं टिकवायचा प्रयत्न करतात आणि चांगले चांगले पैलवान वस्ताद ह्यात काळजी देऊन लक्ष देतात. त्यामुळं हा फड अतिशय सुंदर होतो. ह्या परिसरातला सगळ्यात मोठा फड हा आहे. काय नाव आहे याचं? रामलिंग देवस्थान फड. फडाचं काय नाव आहे? फडाचंच नाव रामलिंग देवस्थान, पण ते खासबाग मैदान म्हणजे कोल्हापूर सारखं आहे म्हणून ते खासबाग मैदान असणार. बघा, एडशी या ठिकाणी डोंगर भागामध्ये जे हे मैदान आहे, कुस्तीचं मैदान, हे जुनं ऐतिहासिक मैदान आहे. इथं रामलिंगचं मंदिर आहे, इथं यात्रा असते आणि यात्रेनिमित्त हे कुस्त्याचा फड. या फडामध्ये जे कुस्त्या होतात ते कुठेही बसाय आजूबाजूने. या फडामध्ये डोंगर भाग आहे, उंच भाग आहे. प्रेक्षकांना बघण्यासाठी कुठलंही बसलं तर कुस्ती दिसते. असं एक एकमेव ठिकाण आहे महाराष्ट्रातून या ठिकाणी कुस्त्या खेळण्यासाठी पैलवान या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता नेमकं काय बक्षीस ठेवलं आहे आणि किती रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे, कोणामार्फत ठेवलं आहे, मी तुम्हाला आयोजकाची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. ग्रामीण भागातील विषय कसे वाटतात नक्की कळवा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता. कॅमेरामन खंडू ओंबळेसोबत मी हुकमत मुलानी, एडशी, उस्मानाबाद, धाराशिव.